जय श्रीराम मित्रांनो, आजपासून काहीतरी नवीन सुरू करूया म्हटलं, कारण दिवाळीचं खाऊन खाऊन वजन खूपच वाढलं होतं. ते कमी करण्यासाठी म्हटलं आजपासून वर्कआउट चालू करूया. तेवढ्यासाठी आलो होतो आंबराईत. आल्या आल्या पहिला स्टार्ट केली रनिंग वगैरे थोडी करून झाल्यानंतर मग जरा म्हटलं दोरी उड्या मारूया. दोरी उडी मारून आपण आपला वर्कआउट पूर्ण केला व निघालो आपण घरी जाण्यासाठी. घरी गेल्या गेल्या आपल्याला एक काम होतं, ते म्हणजे पप्पांना साईटवर सोडायचं होतं, कारण की पप्पांजवळ गाडी नव्हती. मग काय पप्पांना साईटवर सोडलं आणि तिथनं तडक निघालो घरी जाण्यासाठी. मग घरी जाता जाता मध्येच आपल्याला लागली होती भूक. मग काय करायचं, आपला लागला श्री नाश्ता सेंटरचा गाडा. तिथंच गेलो, मग दाबून एक मस्तपैकी गरम गरम पोहे आणि सांबार खाल्लं. मग तिथनं मग म्हटलं काय तर गोड खावं म्हणून परत मग एक शिरा घेतला, शिराही खाल्ला. मग शिरा खाऊन झाल्यानंतर तिथून निघालो घरी. घरी गेल्या गेल्या मम्मी म्हणली डबा तयार आहे, भैयाला डबा देऊन यायचा. मग घेतला डबा, अडकवला गाडीला, निघालो तडक साईटवर गेलो. तिथं गेल्यानंतर भैयाला डबा दिला, तर तो तिथं गेल्यानंतर लगेच मला काम लावलं. तो म्हणला गावात जाऊन मोळ घेऊन ये, कामावरचे मोळ पूर्ण संपल्यात. मग तिथनं परत गाडी घेतली, सरळ निघालो गावात जाण्यासाठी. कुठं? थेट शेतात नाही, गावात. तेच मग गावात आलो बघा. तिथे गेल्या गेल्या त्या मालकांना समजलं मी व्हिडिओ करावली. ते म्हटले लाईट बंद करा, तुमची लाईट चालू आहे. मग तिथं बंद केलं. मी म्हटलं उगाच काय काय जणांना आवडत नाही, त्यामुळं अर्थ नाही व्हिडिओ करण्यात. मग त्यांना दिले पैसे घेतल्यामुळे. त्यांना म्हटलं काय तर पिशवी वगैरे काय तर द्या म्हटलं. आता त्यांनी म्हटले पिशवी नाही, म्हटले पोतं देऊ काय, द्या म्हटलं. मग पोत्यात त्यांनी घातल्यामुळे दिले पॅक करून. मग ते घेतल्यामुळे पॅक करून. पोतं बिन जरा नाजूक झालं, तर मी म्हटलं फाटणार बिटणार नाही. ते दादा म्हटलं नाही फाटत म्हटला. मग ठेवलं गाडीवर आणि निघालो मग परत साईटवर जाण्यासाठी. मग तिथनं निघालो, साईटवर गेलो बघा. मोळं तेवढं टाकलं आणि परत काय मग आपल्याला दिवसभर आज काय काम नव्हतं, त्यामुळं आपण आपला ब्लॉग इथंच एंड करूया. लाईक शेअर सबस्क्राईब.